शिवसेना आणि भाजपामधले मतभेद काय कमी व्हायला दिसत नाहीये. देवेंद्र फडणवीसांनी आरोग्य विभागातील 3,200 कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती दिली आहे आणि त्या काळात आपल्याच पक्षाचे आरोग्यमंत्री होते. आरोग्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी मंत्र्याचं काम फक्त कामाला मान्यता देणं आहे. टेंडर काढणं, टेंडरची प्रोसेस करणं, कोणते नियम असावेत, कोणत्या अटी असावेत, हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार त्या आयुक्तांना असतो. आणि म्हणून त्यात जर अनियमितता झाली असेल, काही चुकीचं झालं असेल आणि त्याची कोणी तक्रार केली असेल, निश्चित त्याची चौकशी केली पाहिजे. आणि चौकशी करून जर असं आढळलं तर संबंधित अधिकाऱ्यावर हे कारवाई ही झालीच पाहिजे. आम्ही या मताशी सहमत आहोत. म्हणून या कामासाठी म्हणून युतीमध्ये काहीतरी बेबनाव आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही आहे. आम्ही त्या जे काही चौकशी करणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. याच जी स्थगिती दिली आहे यावरनं रोहित पवार आणि संजय राऊतांनी फडणवीसांचं स्वागत केलंय. आम्ही स्वागत करतो. चुकीच्या कामाचं कोणीही समर्थन करणार नाही, आम्ही करत नाहीत. म्हणून त्यांनी स्वागत केलं आणि आम्ही काय त्याचा विरोध केला आहे का? आम्ही स्वागत करतो. अधिकाऱ्याने जर चुकीचे कामं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीचे टेंडर काढत असेल आणि त्याला जो कोणी जबाबदार असेल, मग कोणीही असो, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. ही सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिका अनुसरून आम्ही त्यांचं स्वागतच करतो. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की विरोधी पक्ष नेते पदावर ते दावा करणार आहेत, त्यांचे 20 या ठिकाणी आमदार आहेत. अहो, त्यांना संख्याबळ कळतं का काही? किती संख्या पाहिजे? विरोधी पक्ष नेते बनायला किती संख्या पाहिजे? संख्याबळ असावं लागतं की नाही लागतं? म्हणून त्या कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही. हा अधिकार तरी अध्यक्षाचा आहे. अध्यक्ष काय निर्णय घेतील हा भाग वेगळा आहे. पण कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर विरोधी पक्षनेता हा विधानसभेमध्ये त्या कोणत्याच पक्षाचा होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून दावा दाखल करणे किंवा दावा करणे, तरी एवढं करून सुद्धा ज्या महाविकास आघाडीबरोबर हे आहेत ते यांना सपोर्ट करायला तयारच नाहीत. एकही म्हणत नाही की ठीक आहे तुम्हाला आमचा पाठिंबा आहे म्हणून. म्हणून विरोधी पक्षाचा पेस मला वाटतं या अधिवेशनात कायम राहील. रामदास कदमावर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. सत्ता आहे म्हणून त्याची फटफट सुरू आहे. परंतु एक दिवस रामदास कदमांना मातोश्रीच्याच दारावर यावं लागेल हा माझा दावा आहे. आता एकीकडे म्हणतात मातोश्रीचे दार बंडखोराला बंद आहेत, गद्दारांना बंद आहेत. दुसरीकडे म्हणतात की मातोश्रीच्या दारावर यावं लागेल. नेमकं तुमची भूमिका काय एकदा कळवू तर द्या. रामदास कदमांचा मुलगा आज गृहराज्यमंत्री आहे, एक पोल्युशन कंट्रोल बोर्डावर आहे आणि सत्तेमध्ये ते सर्व सहभागी आहेत. तुमच्याकडे याचं काय कारण आहे त्यांना? आणि ते रामदास कदम आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय त्यांना चांगल्या प्रकारे त्याची जाण आहे. म्हणून तुमच्याकडे येण्याचा त्यांचा प्रश्नच नाही आहे. हे फक्त त्यांच्या पक्षातले काही लोक जे काही बाहेर चाललेत त्यांना अडवण्यासाठी नवीन वातावरण काहीतरी समीकरण तयार करण्याच्या भानगडीत ते पडत आहेत. परंतु असं काही होणार नाही. उभाठाला लागलेली गळती ही आता थांबणार नाहीच. राऊत असं म्हणतात कोकाटेंना सरकारकडून वाचवलं जात आहे आणि दुसरीकडे गृहमंत्र्यांचं जे वक्तव्य केलं त्यावर ती पण त्यांनी गंभीर टीका केली आहे. हे बघा, कोकाटेला वाचवण्याचा काही प्रश्न येत नाही आहे. कोर्टाने एक शिक्षा दिली, त्यांनी अपीलमध्ये गेले. अपील केल्यानंतर त्यांना तिथं दिलासा मिळालेला आहे. आता हेच संजय राऊत जेलमध्ये होते 3 महिने, त्यांना बेल मिळाली, बेलवर आज ते बाहेर आहेत. त्याचा अर्थ आम्ही त्यांना वाचवलं आहे का? कोर्टाचा जो काही निर्णय असतो तो सर्वांना सारखा असतो, सर्वांना मान्य करावा लागतो. राज्यघटना मानतो ना आपण. राज्यघटनेच्या विरोधात कसं जाता येईल तुम्हाला? मग बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली घटना ही पायदळी तुडवल्यासारखं होणार नाही का? म्हणून असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा स्वतः बेलवर आहात याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. रोहित पवारांनी जे म्हटलं होतं ना की कौतुक केलं होतं फडणवीसांचं, तर त्यांनी असं त्यात वाक्य म्हटलंय की एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातील घोटाळे फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागत. एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये झालेले घोटाळे जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही स्वतः पत्र द्या. काय केलं ना त्याच्या सगळ्यांची आपण एकदा चौकशी करून टाकू. आम्ही चौकशीला समोर जायला तयार आहोत. आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत नव्हत. एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय ना आता महाराष्ट्र जाणतोय. त्यांनी उघड हाताने केलेलं, असं कुठेही आडपडदा ठेवलेला नाही. कोणताही निर्णय घेताना कुठेही असं काम केलेलं नाही ज्यामुळे सरकार अडचणीत येईल. म्हणून चौकशा ह्या सगळ्या प्रकरणाच्या जरी झाल्या
तरी आम्ही त्याला बिलकुल सहकार्य करू, त्याला कुठेही विरोध करणार नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेट तयार केली आहे. सरकारनं 100 दिवसाच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांनी एक टीम निर्माण केली. पवारांनी जी काय टीम तयार केलेली आहे ती टीम फक्त आता ते कुठंतरी कार्यरत राहावं यासाठी येते. जा महाराष्ट्रात दौरे करा, दौरे करून काही पदाधिकारी नेमा आणि काही पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करा. हा सगळं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे काय पाहिले ते हेच आहे. परंतु यामध्ये एक निश्चित आहे, जयंत पाटलाला कुठे स्थान दिलेलं नाही. जयंत पाटलाला त्यांनी खड्यासारखं अलगद बाजूला काढलेलं आहे आणि म्हणून शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये अलबेल आहे असं समजण्याचं काही कारण नाही. पुण्यात आम्हाला भगवा फडकवायचा असं शिंदे काल म्हणाले होते. दादा म्हणाले की तिरंगा फडकवायचा आहे. पुण्यात आम्हाला भगवा फडकवायचा असं शिंदेसाहेब बोलले. त्याचा अर्थ असा आहे की भगवा हा महायुतीचा आहे आणि महायुती म्हणून जेव्हा आपण एकत्रित काम करतो, मग भाजपचा का शिवसेनेचा का राष्ट्रवादीचा एकमेव का आपल्याला ध्येय हेच असलं पाहिजे की आपल्याला महानगरपालिका जिंकायची. याचा अर्थ इतर जर वेगळे काढत असेल तो त्यांचा गैरसमज आहे. काही आमदारांनी अशी मागणी केली की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेते करावं, त्यांचा गळ्यात माळ पडण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेला करा का आणखीन कुणाला करा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु त्याला मान्यता द्यायचं का नाही द्यायचं हे अध्यक्षाचा अधिकार आहे. म्हणून नाव कुणाचे काही जरी आले तर अखेरला निर्णय अध्यक्षाला घ्यायचा आहे. मला वाटतं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता होणार नाही. की संजय राऊत असं म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या सोबळावरती आम्ही लढवणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडी होत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला संधी हवी असते. स्वबळावरच लढवावे लागतील. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये नाही आहे. शरद पवार स्वतःची चूल वेगळी बांधतायत. उबाटाला कुठेही ते बोलवत नाही, इन्व्हॉल्व करत नाहीत. म्हणून त्यांना स्वबळावरच लढावं लागेल. यासाठी घोषणा करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला तुमच्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या स्वबळावरच लढवावं लागतील. नसता तुम्हाला कोणीही बरोबर घेणार नाही हे नक्की झालेलं आहे. सर, जे 303,200 कोटीच्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामध्ये रोहित पवार आणि संजय राऊत यांनी फडणवीस यांचं स्वागत केलेलं आहे. आम्ही पण बोललो मी त्याचं की आम्ही सुद्धा त्यांचं स्वागत करतो. कोणतेही कामाला मंत्री महोदय हे मान्यता देत असतात, आयुक्त टेंडर काढत असतात आणि त्यामध्ये जर अनियमितता असेल तर निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे. जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या स्थगितीचं समर्थन करतो आणि ती चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून दोषीवर कारवाई करावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे सुद्धा आग्रह धरणार आहोत. संजय राऊत यांनी शिंदे साहेबांवर टीका केली की शिंदे कुठे जातात, गुवाहाटीला, सुरतला की दरेगावला, हे नकली अघोरी आहेत, राजकारणातले अघोरी आहेत, त्यांच्यावर लक्ष देऊ नका. अघोरी कृत्य करणाऱ्यामुळे राजकारण बदनाम होतं. तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊ नका. आम्ही कुठं जाऊ, काही करू. तुम्ही फक्त एकच काम करा. तुम्ही तुमचा पक्ष डुबवा आणि ओम स्वाहा म्हणा. उबाठा गटाचा आता अंत जवळ आणलेला आहे. आता त्याच्यावर शेवटची डुबकी मारण्याचं फक्त उबाटाचं बाकी राहिलेलं आहे आणि ते मला वाटतं संजय राऊत चांगल्या पद्धतीने ते काम करेल. काल उबाटाच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर आज पुन्हा खासदारांची बैठक लावलेली आहे. आमदार आणि खासदार पळून जाणार या भीतीपोटी या बैठकी लागल्या आहेत. या काय फार काय त्यांना तत्वज्ञान देणं किंवा त्यांना काही मार्गदर्शन करणं यासाठी बैठकी नाही आहेत. त्यांना विनवण्या करतायत. पक्ष सोडू नका, पक्ष सोडून कुठे जाऊ नका, कुणाकडे जेवायला जाऊ नका. हे सर्व जे चाललं आहे ना फक्त पक्ष वाचवण्यासाठी चाललेली त्याची धडपड आहे आणि मला वाटतं ते आता ही शेवटची घटका मोजण्याच्या स्थितीत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.